नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. बारूळ गावात भगवा फडकला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेनेच्या नव्या शाखेचं जल्लोषात उद्घाटन पार पडलं. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पक्षाचे सचिव मोरे यांच्या आदेशाने उपनेते ज्ञानराज चौगुले आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेषतः तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वात मौजे बारूळ येथे ही शाखा सुरू करण्यात आली. शाखेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष मोहन पनोरे आणि तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. संपूर्ण गाव भगवामय झालं होतं. वातावरणात जोश, उत्साह आणि शिवसेनेच्या एकतेचा प्रत्यय आला. या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ, नवीन पदाधिकारी आणि तालुका शहरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे उद्घाटन म्हणजे फक्त शाखा सुरू होणं हे नव्हतं, तर संपूर्ण तालुक्याला ऊर्जा देणारा नवा केंद्रबिंदू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी पक्षबांधणीस नवे बळ दिलेलं आहे. बारूळ शाखा ही या प्रवासातील पहिली पायरी आहे. या शाखेच्या माध्यमातून युवक, महिला आणि सामान्य नागरिकांपर्यंत शिवसेनेचे विचारधन पोहोचून स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उपस्थित होते शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश नेपते, शहर अध्यक्ष बापूसाहेब भोसले, उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, नितीन मस्के आणि बारूळ शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष समाधान क्षीरसागर, उपाध्यक्ष नागेश चौधरी, सचिव विपिन मगर, कोषाध्यक्ष सुजित मगर आणि इतर सदस्य. बारूळ गावात झालेलं हे जल्लोषात उद्घाटन आता संपूर्ण तालुक्याला नवा राजकीय सूर देतो आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.